आणि सांगत असताना वी आर डेमॉन्स्ट्रेशन आवर लिडरशिप बाय गिव्हिंग फर्स्ट इन सम मोमेंट. शिवाजीराजे जन्माला यावे ते आमच्या घरामध्ये ही घेतली जबाबदारी. आणि जबाबदारी म्हणजे खऱ्या अर्थानं सगळ्यात आयुर्वेदिक टॉनिक आहे. जो खेळाडू पितो तो आयुष्यात थकणार नाही. एक मिनिट सर, एक पारितोषिक येत आहे. विजय सर कुठे आहेत? हा ओके, तुमच्यासाठी 200 रुपयाचं प्राइज येत आहे. दत्ता गीते यांच्या वतीनं फक्त डान्स झाला पाहिजे. आणि पापड आपल्यासाठी देखील 200 रुपये, गाणी चांगली वाजवा. मैच ला सुरुवात करूया. आणि निखिल, हे जिंदगी जितनी चाहे उतनी नचा, लेकिन गाणे तो अच्छे बजा. या मॅच मध्ये काय घडेल? यजमान आणि पाहुणे, पाहुण्यांचा केला सत्कार यजमानांनी. आणि इथे मात्र यजमान पुन्हा एकदा मैदानामध्ये. हरिचंद्र पडवळ यांच्या वतीनं देखील प्राइज येत आहे. माही 11 साठी हॅट्रिक साठी 500 रुपयाचं प्राइज. थँक्यू थँक्यू निखिल. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात. अरुण गोलंदाजी मार्गावर सज्ज. पहिलाच बॉल यावेळेस पाहू शकाल धर्म संकटामध्ये आहे. हो हो हो, पोचले होते या संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सुनीलजी माळी सर. शेवटच्या मोमेंटला चेंडू आधी मित्र म्हणून जमिनीला पडला आणि त्यानंतर हात पुढे केले गेले. व्हॉट एफर्ट, जबरदस्त या ठिकाणी प्रयत्न केले गेले सुनीलजी माळी सरांनी. सांगत असताना 11चे 11 शिलेदारांना या ठिकाणी पाजलाय जबाबदारी नावाचं टॉनिक. कारण क्रिकेट मधील आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटीला जागा करणारा हा सामना तुमच्या डोळ्यासमोर येतोय. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसातील क्वालिफायरची मॅच जिंकला तर पुढील फेरीमध्ये प्रवेश, हरलात तर मात्र मावळतीचा सूर्य तुम्हाला पाहावा लागेल. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला उडवलाय आणि आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक पोहोचलाय. ओ माय गुडनेस, कॅच ऑफ. प्रत्येक मुवमेंट जर पाहिली तर या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं क्रुशल ठरेल. जिंकणं महत्वाचं इथे सांगावं लागेल. माय 11 आंबेली संघाला खऱ्या अर्थानं आम्ही यजमान आहोत. हे आपलातून नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून केलंय आणि आज मात्र आपण पाहतोय अंपायर किती धावा. ओके, 1 धाव मिळेल या चेंडूवर. हा 2 धावा. धाव संख्या ती धावफलकावर 4. माही 11 संघाचा आपण विचार केला तर स्वतः दस्तूर खुद्द सुनील माळी, कैलास भांडे, संतोष गडगे, हितेश डोंगरे, अरुण गीते, हिरामन गडगे, दीपक गडगे, प्रभाकर कराळे, रमेश गीते, सौरभ डोंगरे, महेंद्र गडगे आणि जगदीश गडगे. 11चे 11 रणधुरंधर तुम्हाला पाहायला मिळतील. खोलवर टप्प्याचा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक स्वतः दस्तूर खुद्द प्रणेते सुनीलजी माळी सर. व्हॉट एफर्ट, काय प्रयत्न केले जातात चेंडू अडवण्यासाठी आणि करावं लागतील. जिंकलेला दोन्ही सामन्याचं महत्व वाढवणारा तुमच्या डोळ्यासमोर आलेला हा एकमेव अद्वितीय सामना. आणि ज्या सामन्याकडे पाहिलं तर खऱ्या अर्थानं आम्हाला सुद्धा सातत्याने तानाजी मूवी बघण्याचा आनंद होतोय. कारण हा सामना पाहणं आमच्यासाठी खऱ्या अर्थानं आनंदाची पर्वणी असेल. एका बाजूला टीम पाडाळे, दुसऱ्या बाजूला माही 11 आंबेळे. बिग फाईट आजच्या दिवसातील खऱ्या अर्थानं हा क्रिकेटचा थरार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, इथे मात्र मिनी हेलिकॉप्टर गेलाय. आसमंताला चेंडू निघून जाईल. लांगा बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील या चेंडूवर. 4 4 4 4 आणि चौकार. आम्ही माफी मागू विजय सरांची. सॉरी सर, तुम्हाला तिकडे रंग भरला आणि आम्ही ब्रेक दाबला. बॅकफुटवरती यावेळेस मात्र हलकीची कट. फर्स्ट स्लिपच्या हातामध्ये चेंडू गेलाय. तत्पूर्वी एक सिंगल. परंतु सुनीलजी माळी सर सगळ्या बाजूला या ठिकाणी धावताना पाहायला मिळतील. मॅच मात्र अतिशय महत्वाची, कारण आजच्या दिवसातील शेवटची अंतिम मॅच तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे प्रेक्षक हो. एका बाजूला मोरिया 11 पडाळे संघाची जर प्लेइंग लिस्ट जर पाहिली तर राजेश खंडागळे, करण खंडागळे, बसीर शेख, खलील शेख, असलम शेख, बाळा खंडागळे, श्रीकांत भोईर, विकी भोईर, सचिन भोईर, कल्पेश भोईर, मयूर खंडागळे आणि तेजस खंडागळे. नाव वाचणं चालू आणि चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. नो मिनिमम, यस इट्स अ मॅक्सिमम. षटकार.
होता. विजय सर तुमच्यासाठी 200 रुपयाचं प्राइज आहे दत्ता गीते यांच्या वतीनं. अजून चांगला डान्स केला तर अजून पारितोषिक वाढू शकतो. फक्त ती बॉटल जरा थोडीशी बाजूला ठेवली अजून आकर्षण वाढेल असे दत्ता सरांचं म्हणणं आहे, माझं नाही. खूप चांगलासा डान्स आपण पाहतो. या स्पर्धेचं मुख्य आकर्षण आमचे डान्सिंग अंपायर, परंतु आजच्या दिवसामध्ये ते थोडेसे का होईना शांत आहेत आणि त्यांना आता शांततेतून बाहेर काढण्यासाठी दत्ता गीते यांच्या वतीनं 200 रुपयाचं प्राइज. नक्कीच नक्कीच निखिल जरी शांत असले तरी अजून 4 दिवस नाचायचंय म्हणून ते आता चार्जिंग होत आहेत या मॅच मध्ये. पहिलं षटक संपलं. 16 धावा धावफलकावर. हितेश गोलंदाजी मार्गावर सज्ज. आज जर पाहिलं तर क्लास इज परमनंट आणि या मॅच मध्ये आंबेड संघ मित्रमाने पूर्णपणे परमनंट झालाय. परमनंटची ऑर्डर मिळाली. मागील 2 सामने जिंकले आणि आता मात्र या मॅच मध्ये करामत करावी लागेल. जाऊया मॅचच्या दिशेने. हितेश थँक्यू डीजे. असाच आवाज राहू द्या. शॉट ऑफ गुड लेंथ. यावेळेस पाहू शकाल बॉडी टर्न केली. स्मॉल बॅक लिप होती आणि इथे मात्र एक धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय आंबेळे संघाच्या विरोधात फाईट करत असताना 17 धावा धावफलकावर. सुंदर वातावरण, विलोभनीय वातावरण, मनमोहक दृश्य. आज मात्र मनमोहराचा पिसारा फुलवण्यासाठी चाललेली मॅच. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. इंद्रधनुष्याला चमकण्यासाठी 7 रंगांना एकत्र यावं लागते हे आम्हाला माहिती आहे, परंतु इथे मात्र 11 खेळाडू एकत्र आल्यानंतर मॅच रंगली जाईल का? हा रंग दिसेल का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी ठेवला आहे. प्रश्नाचं उत्तर पाहण्यासाठी जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्गावर हितेश. धाव संख्या इथे धावफलकावर पाहतोय आपण 17 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहू शकाल. फटका चांगला आहे. व्ही शेप मध्ये सजवला आहे. तत्पूर्वी एक धाव. सातत्याने इथे धावावं लागतंय मित्रमाने. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या बनली गेली पाडाळे संघाची 18 धावा. पहिल्या षटकामध्ये मित्रमाने पूर्णपणे पाऊस पडला आणि धावफलक गोलचिंब केलं. 16 धावा धावफलकावर आणि पहिलं षटक हाताळलं अरुणने. दुसऱ्या षटकामध्ये सुनीलजी माळी सरांनी चेंडू दिला. हितेशच्या हातामध्ये 2 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केल्या. 18 धावा धावफलकावर. सलामीची जोडी राजेश आणि करण अर्जुनची जोडी या ठिकाणी पाहायला मिळते. रिबतचा प्रयत्न. जशी जागा मिळेल तसं मात्र बसावं ट्रेन मध्ये आणि प्रवास करावा. जसा गॅप मिळेल तसा शोधावा आणि इथे मात्र गरज शोधाची जननी पूर्ण करावी. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. याच्यावर देखील लक्ष द्या की आपल्याला मॅच लवकर कंप्लीट करायची. डीजे आणि पंच ओव्हर पिच होता यावेळेस इस्लामिक स्ट्रोक आणि फलंदाज बाद. असं आपण पाहतोय डीजे मास्टर वाजवायचंय कारण विजय सर त्या ठिकाणी वाट पाहत आहेत. जे पंच मैदानामध्ये आपण पाहतायत ना ते पेशाने प्रोफेसर आहेत. प्रोफेसर देखील आहेत आणि आता सध्याच्या घडीला ते मात्र शाळा कॉलेजेस बंद आहेत आणि त्यामुळं इथं मात्र ते आपल्याला पाहायला मिळतात. प्रोफेसर आहेत. आमचे कॉमेंटेटर निखिल ठोंबरे सुद्धा एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. वेल एज्युकेटेड आहेत. काही करायचे मित्रांनो, सहकार्याची नोंद असावी. सामना महत्वाचा आहे. निखिल वेळ तर घेतली जाईल. यावेळेस पाहू शकाल वाईड यॉर्कर. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु आपण पाहू शका 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने पाडाळे संघ जाऊन पोहोचेल. खूप धावा या ठिकाणी जमताना पाहायला मिळत आहेत. 23 धावा. निश्चितच जेव्हा जेव्हा आंदोलन केलं जातं तेव्हा तेव्हा याचना केली जाते आणि तेव्हा तुम्हाला धावा मिळतात. इथे मात्र आपण पाहतोय कलात्मकता पाहायला मिळाली पाडाळे संघाच्या बॅटिंग मधून. जणू काय लेदर क्रिकेटचे शहेनशाह आज या मॅच मध्ये आपल्या नावाची हुकूमत गाजवत असताना बोलबाला राहिलाय पाडाळे संघाचा पूर्ण दिवसभर. फुलटॉस सरळ दिशेला खेळलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह. तिथे असेल क्षेत्ररक्षक. पाहू शकाल काय घडेल.
हो हो, नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल आणि तिथे केली चुकी, या चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून गेलाय साईड स्क्रीनला, सलामी द्यायला आणखी दर्जेदार 4 चौकार. सामन्याला सुरुवात करायची, सिग्नल द्या आपण, कारण टीम मीटिंग कमी करायची वेळ आपल्याकडे कमी आहे. आजची सायंकाळ खऱ्या अर्थानं एक नवीन स्वप्न घेऊन आलेले आहे. हे स्वप्न आज कोणाचं पुरवईल हे पाहण्या ठिकाणी आनंदाचं ठरेल. एका बाजूला यजमान, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर पाडाळे पाहुणे टीम, आणि खऱ्या अर्थाने या पाहुण्यांनी हुकूमत गाजवले. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मोरिया 11 पाडाळे संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद 27 धावा. चला मॅच या ठिकाणी ऑन करायचे, चक्र रचायचं आहे आणि खऱ्या अर्थानं मॅन्डेटरी पॉवर प्ले ठिकाणी संपुष्टात येते. शेवटचे येणारे 3 षटकं 27 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये 16, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11. पहिलं षटक हाताला अरुण मार खाल्ला, दुसऱ्या ओव्हरमध्ये हितेश 11 धावा. एक महत्वाचा गडी टिपला, यशस्वी षटक म्हणावं लागेल हितेश. हिरामणला बोलावले सन्माननीय सुनीलजी माळी सरांनी. स्ट्रॅटेजी रचली जाते, गनिमी कावे केले जातात, प्लॅनिंग केला जातो. या ठिकाणी मनामध्ये असणारं दडपण कुठेतरी या ठिकाणी पाहायला मिळेल. मनोवैज्ञानिक दबाव तेव्हा येतो जेव्हा प्रतिस्पर्धी संघ मोठे मोठे फटके खेळून मोठी धावसंख्या उभी करतो. आपण पाहू शकाल 27 धावा धावफलकावर. 13.50 ची सरासरी गाठले. स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतोय बॅट्समन अप्पा. यावेळेस शॉट ऑफ गुड लेंथ. यावेळेस पाहू शकाल चेंडू निघून चाललाय. सलामी द्यायला आमच्या डीजे मास्टर आणि कॅमेरामनला. हा येतोय दर्जेदार चौकार. तिसऱ्या चेंडूवर तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर उमटवली. हॅलो चेक, आवाज द्या. हॅलो. आतापर्यंत स्कोररच्या भूमिकेमध्ये, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय खेळाडूच्या भूमिकेमध्ये गोलंदाजी करत असताना डीजे मास्टर आवाज कमी झालाय, कारण ऑलरेडी प्रेक्षक 40 दिवस आम्ही बोलतोय. थोडासा आवाज कमी येईल, पण प्रयत्न करू अजूनही आवाज चांगला बनवण्याचा. हॅलो चेक. हॅलो हॅलो. प्रेक्षक पाडाळे आणि आंबेळे या 2 संघाच्या दरम्यान ही मॅच या ठिकाणी चालू आहे. धावसंख्या आतापर्यंत पाहतो 31 धावा. इथून मात्र 1-2 विकेटची गरज मित्र म्हणेल राहील या मॅच मध्ये आंबेळे संघाला. ओव्हर पिच बॉल जणू काही एअर हॉस्टेस पर्यंत, विमानापर्यंत चेंडू पोहोचला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. जजमेंट या ठिकाणी चुकली. झेल सुद्धा सुटलाय आणि आपण पाहू शकाल याचा परिणाम खेळपट्टीवर मात्र भाग मिल्का भाग. एका बाजूला गुड, दुसऱ्या बाजूला 2 गुड आणि तिसऱ्या बाजूला 2 बॅड. गुड टू गुड इज बॅड. चांगली गोलंदाजी, फिल्डिंग खराब आणि एका बाजूला पडली विकेट. हे आहे क्रिकेटचं सूत्र. डीजे आवाज द्या थोडा. जिंकलात तर पदरामध्ये काहीतरी पडेल, हरलात तर मात्र इथे काही मिळणार नाहीये. आतापर्यंत 33 धावा. तिसरं षटक बारगस्त आहे. गोलंदाजी करतोय हिरामन. इम्प्रेस केलं मी तर म्हणेन हिरामन थोडंसं, कारण विकेट घेतली आणि नितांत गरज आहे विकेटची. गोलंदाज तयार हिरामन. यावेळेस कोलबट टप्प्याचा चेंडू पाहू शकाल. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न झालाय. तिथे आहेत स्वतः दस्तूर खुद्द सुनील माळी. एकच धाव, कारण जिथे सुनील माळी तिथे मात्र धावांना स्टॉप. जिथे सुनील माळी तिथे मात्र बॅटिंग करत असताना धावांना मात्र ओघ. ऑलराऊंडर पर्सनॅलिटी प्रत्येक गोष्टीवर या ठिकाणी नितांत लक्ष ठेवत आहेत. अष्टदिशा लक्षावधान. आणि म्हणून म्हटलं जातं आयोजकाची भूमिका, खेळाडूंची भूमिका, आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं, सगळं मैदान या ठिकाणी तपासणं, अंपायरकडे लक्ष देणं, कॉमेंटेटरकडे लक्ष देणं, टेन क्रिकेटच्या संपूर्ण टीमकडे लक्ष देणं, या सगळ्या गोष्टी जमून पुन्हा एकदा कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडला जागा करत असताना ओव्हर पिच बॉल. आणि यावेळेस पाहू शकाल ऑफ ड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न झालाय. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे आहे. फंबलिंग चाचपडणं चालू केलं आणि या 2 धावा, या 2 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतोय मोरिया 11 पाडाळे संघ जाऊन पोहोचेल. आतापर्यंत 2 गडी बाद. धावसंख्या ती 36 धावा. इथून मात्र विकेटची गरज राहील मित्र म्हणेन आंबेळे संघाला,
कारण आपण पाहू शकाल आंबेडे 11चा धडाका आपण पाहिला. माई 11 आंबेडे अतिशय उत्कृष्ट फलंदाजी मागील मॅच मध्ये राहिली आंबेडे संघाची. यावेळेस ओरपिच बॉल ऑन साइडला उडवला चेंडूला पाहू शकाल तिथे एक क्षेत्ररक्षक आणि निश्चितच चेंडू पोहोचेपर्यंत या ठिकाणी फिल्डिंग दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज होईल बाद. सातत्याने चुका 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 आणि मोरिया 11 पाडाळे संघ करतोय चुका. वन शॉट आणि फलंदाज बाद. कोणत्याही प्रकारची धाव नाही, फलंदाज बाद. प्राइज आलं. अजून चांगला डान्स आला, अजून पारितोषिक भरपूर वाढली जातील. षटक संपलं आणि बघता बघता 3 षटकं संपली. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय मोरिया 11 पाडाळे संघ जाऊन पोहोचलाय 36 धावा. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर तब्बल 16 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11, तिसऱ्या ओव्हरमध्ये 9. धावसंख्येचा ग्राफ आहे ना तो कुठेतरी कमी होताना पाहायला मिळतोय आणि इथून मात्र फलंदाजांना अग्रेशन दाखवावं लागेल आणि गोलंदाजांना विकेट काढावं लागतील. द्वंद्व या ठिकाणी सजला जाईल कारण हा आहे या मुरबाड तालुक्याचा वर्ल्ड कप. आजचा या स्पर्धेचा 5वा दिवस. तब्बल अनेक बक्षिसांनी सजलेली स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 9 दिवसाची स्पर्धा, 9 दिवसाची नाविन्याची आणि वाखाण्याजोगी स्पर्धा. अरे वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं आहे. विनंती असेल आयोजक कमिटी तुमची टीम आहे, तुम्ही जास्त वेळ घेतायत. सर्वांसाठी एकच सूचना आहे, 25 मिनिटाचाच वेळ आहे 5 षटकांसाठी, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. नक्कीच नक्कीच निखिल, वेळ महत्वाची गोष्ट आहे कारण आपण पाहतोय सायंकाळ झाले, सूर्य चाललाय त्याच्या घराकडे. सूर्याच्या लख्ख प्रकाशामध्ये आम्हाला हा सामना कंप्लीट करायचा याची नोंद घ्या मित्रांनो. वेळ वाचवा, जाऊया मागच्या दिशेने. अरुणला पुन्हा एकदा बोलावलंय. पहिल्या षटकामध्ये मार खाल्लाय, पोलिसांनी जसा चोरांना मार द्यावा त्या पद्धतीने मात्र फटकावलंय या मॅच मध्ये अरुणला. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 16 धावा. पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी या ठिकाणी जबाबदारी दिली अरुणकडे 4थ्या षटकाची. आपण पाहतोय बॅट्समन बशीर आणि सोबतीला फलंदाज असलम. दोन्ही फलंदाज या ठिकाणी पाहिले तर यंगस्टर आहेत. हे यंगस्टर काय करतील आणि खऱ्या अर्थानं आज मोरिया 11 पाडाळे गावाचे सुपुत्र आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी या ठिकाणी झुलताना पाहायला मिळतात. तर एका बाजूला माही 11 आंबेडे, माहीचं नाव आज खऱ्या अर्थानं जगभर पोहोचलं जात आहे. थँक्यू. आणि पुढील येणाऱ्या काही कालावधीमध्ये माहीचा असेल वाढदिवस. यावेळेस लाईन मी तर म्हणेन खूपच खराब, पूर्णपणे धूर उडला. चेंडू जेव्हा रिलीज केला तेव्हा एक धाव, एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय पाडाळे संघ जाऊन पोहोचलाय 37 धावा. 37 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट बाय मोरिया 11 पाडाळे. खूप चांगली मॅच तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. नाण्याची पहिली बाजू या ठिकाणी चमकत असताना पाहायला मिळेल. ही स्क्रीन सांगून जाईल ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. फटा पोस्टर निकला भगवा चषक आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय भगवा चषकाचा थरार. यावेळेस काय घडलंय आणि काय बिघडलंय, पुन्हा एकदा चित्र बिघडलं. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू वाईट. खराब सुरुवात इथे अरुणची. ज्या अरुणनं पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा खाल्ल्यात त्या अरुणवर पुन्हा एकदा या ठिकाणी विश्वास ठेवलाय. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय अरुण सातत्याने विश्वासाचा पाणीपत करतोय. पहिल्या 6 चेंडू मध्ये 16 धावा खर्च केल्या आणि आता मात्र 4थ्या षटकामध्ये दोन्ही चेंडू वाईट बॉल. अजूनही कोणताही चेंडू वाईट नाहीये. विश्वासाला जागा करावं लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर पिच बॉल सरळ दिशेला खेळलाय, पाहू शकाल. लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र 1 डॉली कॅच. 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन बशीर बॅक टू द पॅव्हिलियन. आणखी एक धक्का लागेल या मॅच मध्ये पाडाळे संघाला आणि इथे मात्र आपल्या चुकांवर पांघरून घातलं गोलंदाज अरुणने. टाकलाय गोल्डन बॉल आणि घेतली मात्र विकेट. आज ज्या प्रकारचं एंटरटेनमेंट आहे उद्या देखील त्याच प्रकारचं एंटरटेनमेंट पाहायला मिळेल मैदानाच्या आत. आज सुनील माळी सरांचे माही 11 आहे, उद्या दत्ता 11 पाहायला मिळेल, दत्ता गीते यांची. नक्कीच नक्कीच, म्हणजे दोन यजमान संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळतील यात शंका नाही आहे. जेव्हा जेव्हा विजय बागरी सर नाचतात तेव्हा तेव्हा धर्मेंद्र वर्मा सरांच्या नजरा त्यांच्याकडे असतात. प्रेम आहे दोघांवर.
क्रिकेटमध्ये असं दृश्य पाहायला मिळतं निखिल, कारण आपण पाहतोय क्रिकेट म्हणजे अशी दुनिया आहे ना की त्या दुनियेमध्ये आम्हाला मिळतो आनंद, कधी कधी दुःख, कधी कधी सस्पेन्स, कधी कधी चित्तथरारकपणा, कधी कधी मनोरंजन, कधी कधी मनोमंथन. या सगळ्या गोष्टी क्रिकेट आम्हाला जीवन शिकवतो. आणि जेव्हा जेव्हा अशा मॅचेस आमच्या डोळ्यासमोर येतात तेव्हा आम्हाला सुद्धा म्हणावंसं वाटतं, अफाट आईच्या मैदानी तू येशी वेळोवेळी, काळ करी बघ गोलंदाजी जमून आपली खेळी, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाब, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाब, सावध होतो तोच आणखी चतुर इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, ह्या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला. वेळ नाही आहे, घाई करायचे, स्पीडअप करा. सामन्याला या ठिकाणी आपण सुरुवात सातत्याने करत राहा आणि सातत्याने सूचना देत राहा. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग, अचूक टप्पा, लाईन लाईन परफेक्ट, कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. 51 धावा माफी असावी, 41 धावा धाव फलकावर. अरुण गोलंदाजी करतोय, आपण पाहतोय इथे मात्र विश्वासाला जागा, या ठिकाणी खरा उतरलाय गोलंदाज अरुण. यावेळेस पाहतोय आपण शॉट ऑफ गुड लेन, पाहू शकाल पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळलाय, अलॉंग द कार्पेट, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, फेकी या ठिकाणी केली गेली आणि आपण पाहू शकाल 4 ऍक्शन या ठिकाणी सातत्याने या मैदानावर कराव्या लागतात खेळाडूला. चेंडू जर आपल्यापासून लांब असेल तर पहिली ऍक्शन असेल धावत जाणं, चेंडू खाली असेल तर दुसरी ऍक्शन असेल वाकणं, त्यानंतर उचलणं ही तिसरी ऍक्शन आणि चेंडू फेकणं ही चौथी ऍक्शन. काही मुवमेंट, काही सेकंद आणि काही मायक्रो सेकंद असतात की त्या मायक्रो सेकंदाला तुम्हाला 4 ऍक्शन क्रिकेटमध्ये कराव्या लागतात. इतकी कौशल्यता क्रिकेटमध्ये आहे. ओव्हरपिच होता, यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट, चेंडू चाललाय लॉंग, आपला क्षेत्ररक्षक असेल तिथे या ठिकाणी. वी कांट क्लॅप विथ वन हँड, एका हातामध्ये टाळी वाजवणार नाही, पण इथे मात्र एका हाताने चेंडू अडवलाय. ह्या एका धाव्या आपण पाहतोय 2 धावा मिळतील या चेंडूवर आणि या 2 धावेच्या मदतीने आंबेले च्या विरोधात खेळताना मोरिया 11 पाळाली संघाची धावसंख्या आहे ती आतापर्यंत 4 गडी बाद 45 धावा, 11.50 ची सरासरी गाठली. शेवटचं षटक मार्गस्थ असेल, स्पीड अप करा, आपली टीम मीटिंग थोडीशी कमी करा, कारण आमचे प्रेक्षक या ठिकाणी वाट पाहत आहेत. सामन्यातला निकाल अजूनही बंद पॉकेट मध्ये आहे, तो येईल तेव्हा मात्र येथे होईल हर्ष, तेव्हा होईल आनंद, तेव्हा वाजतील तुतारे, तेव्हा वाजतील भोंगे, तेव्हा होईल आवाज, आगाज आणि एल्गार फक्त आणि फक्त विजयी संघाचा. कारण आहे सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेडे खुर्द आयोजित आदरणीय सुनीलजी माळी आणि सन्माननीय नकुलजी भांडे साहेब यांच्या संकल्पनेतून 45 रन्स 45 धावा धावफलकावर. सुंदर वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहतात आणि खऱ्या अर्थाने विलोभनीय दुनिया आहे. या क्रिकेटमध्ये अनेक तारे सितारे आम्हाला पाहायला मिळत आहेत आणि जेव्हा जेव्हा ही उमललेली फुलं आमच्या डोळ्यासमोर येतील तेव्हा तेव्हा येतो यशाचा सुगंध, मनमुराद आनंद. जाऊया मॅचच्या दिशेने. हा आहे भगवा चषक, 45 रन्स ऑन स्कोरबोर्ड. मित्र हो, जेव्हा जेव्हा मी तुमच्या डोळ्यासमोर अनेक प्रकारच्या स्पर्धा ठेवतो ना तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थानं अनेक मैदानं रणमैदानं करून सोडणारे खेळाडू आमच्या डोळ्यासमोर येऊन ते माईक मध्ये अनाऊन्स करण्याची इच्छा आम्हाला सुद्धा होते. इतकी सारी प्रगल्भता या टेनिस बॉल क्रिकेट जगताने अनेक खेळाडूंना दिलेली आहे. हिरामन भगत आणि त्याचबरोबर महेश गडगे यांच्या वतीने प्राइज येत आहे. गोलंदाज आपण पाहतोय त्याने जर 5 धावांच्या कमी षटक हाताळलं ना तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज. इथे मात्र सुनील माळी सर नाराज, कारण तिथे घडले खूप मोठी चुकी आणि चुकीचं कन्व्हर्शन झालं गुन्ह्यामध्ये. या गुन्ह्याला माफी नाहीये. भगवा चषकाचा आनंद घेण्यासाठी आमच्या डोळका विभागातील एक संघ या ठिकाणी सज्ज आहे, अर्थात डेने टीम. संदीपजी आरद, वेलकम, आपण आलात. या सायंकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करेल. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर 4 धावा तर मिळवल्या. इथे मात्र सफल झाले, ऑफ स्टंपला फाईन केलाय, चेंडू निघून चालाय, लॉंग लेग सीमा रेषा पार आणि आणखी एक दर्जेदार चौकार.
आंबेडे या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच चालू आहे. सुनीलजी माळी थोडेसे नाराज असतील, व्हायला हवं, कारण सामना महत्वाचा आहे. छोट्या छोट्या चुका किती महागड्या ठरतात हे आजच्या दिवसामध्ये सागर कापडी कळमखांडे संघ विसरणार नाही आहे. एक चेंडूमध्ये 6 धावांची गरज आणि त्या 6 धावा जर पाहिल्या तर चुकांतून या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला दिल्या होत्या आणि सामना मात्र गमावला. म्हणून म्हटलं जातं नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ येणार नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सक्सेसफुली कंप्लीटेड. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि यामुळे ते 2 धावा. या 2 धाव्यांच्या मदतीने मोरिया 11 पाडाळी संघाची धावसंख्या ती धावफलकावर 4 गटाच्या मोबदल्यात तब्बल 55 धावा. वाटलं होतं धावसंख्या कुठेतरी रोखली जाईल, तिला ब्रेक लावला जाईल, परंतु इथे मात्र अश्व दौडू लागले आणि जाऊन पोहोचले आसमंताला. पाऊल खुणा तयार करण्याचा काम अंबेडेच्या विरोधात पाडाळे संघ या ठिकाणी करतोय. 4 गडी जरी गमावले तरी मात्र धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन इथे सर्व्हिसिंग केली आणि बघता बघता पुन्हा आपली गाडी योग्य ट्रॅकवर आणली. या मॅच मध्ये पाडाळे संघाने विचार करावा लागेल. या मॅच मध्ये आंबेडे संघाला शेवटचं षटक मार्गस्थ. शॉट ऑफ गुड लेंथ फेकून दिले चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील या चेंडूवर. 4 4 4 4 आणि हा येतोय चौकार. चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे. काही विघ्न आलं होतं पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर पाडाळे संघावर, त्यातून मात्र निर्विघ्नपणे सुखरूप बाहेर काढलंय बॅट्समन असलम नावाच्या फलंदाजानं. तब्बल धावसंख्या जर पाहिली तर 59 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ. अजून 2 चेंडू शिल्लक. डगआउटचा दरवाजा अपेक्षा करत असेल मोठ्या मोठ्या फटक्यांची, येतील का नाही हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलाय. फटके ठोकावे लागतील. शेवटचं षटक तेजसकडे असेल. मार खाल्लाय तेजसनं. इथे मात्र रिवर्सचा प्रयत्न, आवश्यकता नव्हती. आणि निखिल मी नेहमी म्हणतो सीधी उंगली से घी नहीं निकलती तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. आणि इथे मात्र सरळ बॅटने धावा येतो, त्या बॅट आडवी केली. विकेटचं पतन. तत्पूर्वी विजय सर पुनश्च एकदा या इनिंगच्या उत्तरार्धाकडे जाताना एक चेंडू फेकण्यापूर्वी होईल एक सुंदर सदाबहार डान्स, परंतु डीजे वाजवायचा नाही. इथे मात्र आणखीन एक चांगला चेंडू, परंतु काय घडेल. यस, फलंदाज बाद. पहिला डाव सावरला, पहिली इनिंग कंप्लीट. बघता बघता नाण्याची पहिली बाजू. इथे मात्र आपण ट्रेलर पाहिला आणि या ट्रेलर मध्ये हालचाल आहे चित्रपटाची. 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यात मोरिया 11 पाडाळे संघ जाऊन पोहोचला. 59 धावा, 5 षटक, अर्थातच 30 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 60 धावांची गरज. प्रेक्षको, आपणा सर्वांचं या ठिकाणी सरचे स्वागत करेल. मी थांबेल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडं परिवर्तन करेल. आपण पाहत राहा भगवा चषक 2021 खऱ्या अर्थानं सांगून जाईल. या महाराष्ट्राच्या कुलदैवतानं तुम्हाला सगळ्यांना नवजीवन संजीवनी प्रदान करून दिली. त्या महाराष्ट्राच्या कुलदैवताला या ठिकाणी वंदन करूया. तोडल्या जरी नसा, फाडली जरी छाती, प्रतिपचंद्र रेखेव वर्धिष्णुर विश्ववंदित शहा सुनो शिवेशेषा मुद्रा भद्राय राजेते. एकच नाव राजे शिव छत्रपतींना वंदन करेल आणि थांबेन. कमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. जुन्नरची आणबाण शान जुन्नर भूषण आणि या मुरबाड तालुक्यानं खऱ्या अर्थानं त्यांच्यावर नितांत प्रेम केलंय. आम्ही सुद्धा जेव्हा जुन्नरला जाऊ तेव्हा सुद्धा या प्रेमाची अपेक्षा ठेवू, ही त्या ठिकाणी अभिलाषा व्यक्त करेल. कमेंट्री बॉक्स मध्ये द व्हॉइस ऑफ जुन्नर, आमचे साथी समालोचक, आमचे जवळचे मित्र, यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी. जणू काही त्यांच्याकडे पाहिलं तर आम्हाला सातत्याने म्हणावंसं वाटतं की ऋतिक रोशनची कॉपी आहे. निखिलजी ठोंबरे, थँक्यू सो मच, धन्यवाद. चला ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये. 59 झाल्यात आणि 60 बनवायच्या. 60 बनवल्या. 1 ते 8 क्रमांकामध्ये दाखल टीम माही 11 आंबेडे.
12च्या सरासरीने धावा बनवायच्या. चला बॅट्समन मैदानामध्ये वर्मा सर पंच बदलले जाणार आहेत का? नाही. आणि एम स्पोर्टच्या माध्यमातून आपण जे टी शर्ट देखील पाहतो, काय उठून दिसत आहेत वर्मा सर, युवा अंपायर आहेत. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्या डान्सने आता हळूहळू सर्वांना प्रेमात पाडलाय असे विजय सर. दुसऱ्या बाजूला आमची संपूर्ण 10 क्रिकेटची टीम आहे. धनेश आहेत, त्याचबरोबर भावेश सर आहेत, त्याचबरोबर रोहित मुंडेला आपण पाहतोय, रोहित बोराडे आहेत, गोविंद कामत आहे आणि एक आमचं व्यक्तिमत्व आहे ज्याची खूप मोठी हिस्ट्री आहे. मी तुम्हाला जसं वेळ मिळेल ती सांगेल, आमचा संदीप घाया. सुरुवात मॅचला जी मात्र मैदानाच्या आतमध्ये होईल, सामन्याला सुरुवात होती. दर्जेदार नियोजन, दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं जे मात्र आपण पाहतो. सातत्याने आम्ही त्याला प्रेमाने केंद्रीय मंत्री म्हणतो, संदीप घायाला असं केंद्रीय मंत्री आहे. आणि आता त्यांच्या माध्यमातून खूप चांगली लाईव्हची सेवा आपण घर बसल्या एन्जॉय करतात. 10 क्रिक जी कुणाल मात्रे आणि धनराज मात्रे यांची स्ट्रीम आहे, ती मात्र आता सध्याच्या घडीला प्रत्येक आयोजकाचा केंद्रबिंदू बनल्या. सामन्याला सुरुवात होती. राजेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. स्ट्रायकर एंडवर आपण जो मात्र पाहतोय तेजसला 60 धावांचं टार्गेट आहे. इथे 60 धावा तुम्ही बनवल्या तर मानाची 8 झाले ते ट्रॉफी मध्ये तुम्ही जाणार आहे. प्रश्न पैशाचा नाहीये, प्रश्न मानाचा आहे. 64 संघांमध्ये कुणाचा 8वा संघ ठरणार तो बक्षीस पात्र फेरीत जातो. 8 मातब्बर संघ बक्षीस पात्र फेरीत जाणार. तेजस आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर, नॉन स्ट्रायकर एंडवर कैलास आहे. गोलंदाजी मार्कवर राजेश तयार होता. पहिलाच बॉल जोरदार अपील आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन पहिल्याच बॉलवर विकेट. परफेक्ट चेंडू होता आणि तिथे लेग फोरची शिकार. फलंदाज बाद. आताशी जुळायला लागलाय आमच्या डीजे पापडचा आणि विजय सरांचा. पापड झटका करायचा लगेच सोडायचा, जास्त वेळ घ्यायचा नाही. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर राजेश. पहिल्याच बॉलवर मोठा आदरा, मोठा धक्का आणि फलंदाज मात्र शून्यावरती बाद झाले. तेजस बाद झालेत. खूप मोठ्या अडचणीमध्ये संघ सापडेल का की दुसऱ्या बाजूने दुर्गेश आता मैदानामध्ये आलाय. विघ्न हरता जो मात्र ठरेल ते देखील पाहिजे. इथे टाकलेला बॉल अप्रतिम राहिला. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय. अजून अकाउंट जे मात्र ओपन करायचंय. राजेश गोलंदाजी मार्कवर तयार आहे. विजय सरपंचांच्या भूमिकेत आपण जे मात्र पाहतोय. सातत्यानं प्रोफेसर आहेत, त्यांच्याबद्दल थोडीशी जशी माहिती येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चेंडू हवेमध्ये आलाय. क्षेत्ररक्षण चुका करेल आणि चेंडू दुर्गेशच्या बॅटमधून सीमारेषेचा भेद घेतोय. हा येईल संजीवने प्राधान्य करणारा चौका. विजय सर शाळेतल्या मुलांना नेहमी सांगत असतात की तुम्ही नाचू नका, परंतु प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी आज आणि सामन्याची रंगत वाढवण्यासाठी इथे नाचताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. ओहो अप्रतिम बॉल इथे राहिला. चेंडू अतिशय चांगला आहे. चेंडू डॉट येतोय. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. सातत्याने विचार केला. आता क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये त्यांनी क्रिकेटची फार मोठी आवड आहे या व्यक्तिमत्वाला आणि आता पंचांच्या भूमिकेत आपलं नाव रोशन करताना पाहायला मिळतात. राजेश तयार. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन दुर्गेश. इथे अजून एक चांगला बॉल राहिलाय. चेंडू डॉट येतोय. चेंडू निर्धाव येतोय. जसे डॉट चेंडू येतील ना, तुम्ही ज्यावेळेस चेस करता त्यावेळेस तुमच्यावर दबाव निर्माण होईल. दबाव
प्रेशर या दबावाला प्रेशरला कोण चांगल्या प्रकारचं झेलतंय ते देखील आपल्याला पाहिजे. कोण जिंकणार हा थरार ते देखील पाहिजे. क्वार्टर फायनल आहे, इथे हरायला कोणी आलं नाहीये. गोलंदाज तयार आणि बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न दुर्गेशला उभं करून ठेवलं राजेशने. पहिलं षटक मैदानामध्ये कंप्लीट झालं. धावफलकावर 4 धावा आहेत. 24 चेंडू 56 धावांची आवश्यकता. इथं हरायला कोणी आलं नाहीये. सातत्यानं प्रत्येक जागी जर आपण गेलो तर आपल्याला जिंकणंच आवश्यक असतं आणि प्रत्येकाला वाटतं आपण जिंकावं, परंतु आपण एक जागी अशी जागा आहे जिथं जातो, पैसे देतो आणि तिथे मागतो हार. तो आहे फुलवाला. षटक पहिले कंप्लीट झालं. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावफलकावर धावा 4. आता 56 बनवायच्यात. इथे षटकार चौकारांची तुम्हाला आतिषबाजी करायची. दुर्गेशच्या बॅटमधून एक चौकार जरूर आला, पण तदनंतरचे 3 बॉल डॉट आले. गोलंदाजी मार्कवर असलम च्या हातामध्ये चेंडू दिला. असलम कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील पाहायचं. पाडाळे टीम, मोरिया 11 पाडाळे सकाळच्या सत्रामध्ये गणपती बाप्पाचा घेतलेला आशीर्वाद या मैदानावर आलेत आणि तेव्हापासून ज्या वेळेस पासून मैदानावर आलेत ना, अजूनपर्यंत या दोन्ही संघांनी हार पाहिलेली नाहीये. कोण हार मानणार ते देखील पाहायचंय. क्रिकेट म्हटलं की कुणाला तरी जिंकायचं आणि कुणाला तरी पराभव व्हायचा, परंतु आज इथे प्रश्न जिंकायचा आहे. कोण जिंकणार? 24 बॉल आहेत, 56 धावा आहेत, 14ची सरासरी राखायची. गोलंदाज तयार. असलमच्या हातामध्ये चेंडू आहे. कैलास ऑन स्ट्राइक. त्या कैलासकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्यात, सगळ्यांच्या नजरा कैलासवर आहेत. इथे टाकलेला बॉल स्क्वेअर कट लाजवाब. कैलासचा क्लास आज परफेक्ट पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि चौकाराच्या मदतीने संघात धावसंख्या 8 पडली आहे. 2 संघांची गाठ. आज पाहूया या सामन्यात कोण कुणाची लावेल वाट. भगवा चषक 20-21 चा थरार मैदानामध्ये रंगतोय. मैदानामध्ये सर्वांनी मेहनत घेतली, सर्वांनी कष्ट घेतले, परंतु कुणाची मेहनत यशस्वी होणार आणि कुणाची मेहनत अयशस्वी होणार ते देखील आपल्याला पाहायचं. प्रत्येकाचा अट्टहास आहे. आज गोलंदाज असलम तयार होतोय. इथे टाकलेला बॉल, तिथे देखील फटका चांगला खेळला. गॅप देखील पीक आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव आली ते 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या डबल फिगर 10 ऑन द बोर्ड. 10 धावा. धावफलक तुम्हाला चालू ठेवावा लागेल ज्यावेळेस तुम्ही 60 धावांचा पाठलाग करताय. जास्त पिछाडीवर जाऊन चालणार नाहीये. प्रति षटकात 12 बनवायच्या होत्या, पहिल्या षटकात 4च आल्या. या षटकात सुरुवात चांगली झाली आहे. 2 चेंडूंमध्ये 6 आल्यात. कैलासवर जिम्मेदारी आहे आणि कैलासचा प्रदर्शन मैदानामध्ये कशा प्रकारचं राहते ते देखील पाहायचं. असलम तयार होतो. इथे आडव्या बॅटनं फटका जो मात्र सजवलाय. कावकरांमध्ये क्षेत्ररक्षक राजेश आहेत. संघाचे स्वतः कॅप्टन आहेत. फेकी अफलातून पाहिली. एकदा होईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 11. या धावसंख्येवर माही 11 आंबेळे हा संघ टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सातत्यानं माही 11 टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेते. या अगोदर डिफेन्स चांगलं केलं होतं, परंतु आता इथे क्षेत्ररक्षण घेतलं. 59 दिल्यात. 60 बनवायच्या. 60 बनवल्या तर तुम्ही 1 ते 8 क्रमांकाच्या ट्रॉफी मध्ये समाविष्ट होणार. धावफलकावर 11 धावा आहेत. शेवटचे चेंडू मैदानामध्ये अजूनही 21 शिल्लक आहेत आणि त्या 21 बॉल मध्ये विजयासाठी 49 धावांची आवश्यकता. षटकार चौकारांची डिलिंग करावे लागेल. असलमचा बॉल दुर्गेश साठी आणि हा चेंडू डॉट. 1 चौकार खेळलाय, 4 चेंडू डॉट खेळलाय दुर्गेशला मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल वर भर देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमच्याकडून मोठाले फटके येत नाहीये, सिंगल डबल खेळणं गरजेचं आहे. दुसऱ्या स्ट्राइक वर जाणं गरजेचं आहे. दुसऱ्या एंडला उभे राहायचं, त्या दुसऱ्या बॅट्समॅनची मजा घ्यायची. गोलंदाज तयार. असलम इथे टाकलेला बॉल आणि इथे मात्र पंचांचा अबांतरचा इशारा. वाईट बॉल येतोय. वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 12 या धावसंख्येवर. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. संतोषची विकेट महत्वाची होती, ती विकेट मिळाली.
इथे सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका, गॅप पिक, चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. अंपायर डिसिजन, 1 बाउन्स और ये 4 रन. चौकार. तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारी टीम पाडाळे टीम, मोरिया 11 पाडाळे आणि त्यांच्या विरोधात माही 11 आंबेळे. सामना रंगतदार होणार यात शंका नाहीये. प्रेक्षक वर्ग याचसाठी उपस्थित राहतात. सामने रंगतदार होणं गरजेचं आहे. प्रेक्षक वर्गाला कुणी जिंको कुणी हरो काही जात नाही. सामने रंगतदार होणं गरजेचं आहे आणि ते रंगतदार सामने आज आपण पाहतो. असलम तय्यार. असलमचा हा बॉल, चेंडू हवेमध्ये, उंची जास्त घेतली. क्षेत्ररक्षक आले चेंडूवर, कॅच ड्रॉप आणि कॅच ड्रॉप झाल्या 2 धावा कंप्लीट तर होत आहेत मैदानामध्ये. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 18. या धावसंख्येवर 2 षटकं मैदानामध्ये कंप्लीट झाली. या षटकामध्ये 14 धावा येत आहेत. पहिल्या षटकात 4, या षटकात गाडी पटरीवर आली. 14 धावा आल्यात. 18 धावा 2 षटकांमध्ये आल्यात. आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 18 आणि 18 चेंडूंमध्ये 14च्या सरासरीने 42 धावा बनवायच्या टीम आंबेळेला. ऐकूयात एक सुरेख असं संगीत आमच्या डीजे ऑपरेटर पापडच्या माध्यमातून. वेळ वाचवणं गरजेचं राहील. राजेश 2 षटकांसाठी 11 मिनिटं गेलेत. वेळ महत्वाचा आहे, तो वाचवणं गरजेचं आहे. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकात 4 आल्यात. आता गाडी पटरीवर आली आहे. 14 असलमच्या षटकात जरूर आल्यात. आता हे षटक एवढं महत्वाचं नाही मॅच मध्ये की या षटकामध्ये किती धावा येतील ते देखील आपल्याला पाहिजे. राजेश स्ट्रायकर गोलंदाज आहे. दुसऱ्या बाजूला कैलास आहे आणि कैलासच्या बॅट मधून धावा येणं आवश्यक आहे. माही 11ला 18 धावा धावफलकावर, 42 धावांची आवश्यकता. षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये किती धावा येतील ते देखील पाहायचंय. राजेश तयार. स्ट्रायकर इनवर कैलास. पहिलाच बॉल सुरेख प्रकारचा जो मात्र राहिला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. 1 धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न मैदानामध्ये झालाय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 20 या धावसंख्येवर. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा. धगधग प्रत्येकाची चालू आहे. प्रत्येकाला वाटतंय कोण जिंकणार हा थरार. प्रत्येकाचं स्वप्न आहे. कोणाची स्वप्न साकार होणार, कोणाची स्वप्न पूर्ण राहणार. राजेश तयार. इथे टाकलेला बॉल बॅटना फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं झालं. 1 धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली 21 या धावसंख्येवर. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा ज्या मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय. राजेशला स्ट्रायकर इन वर दुर्गेश आणि दुर्गेशच्या बॅट मधून अजून षटकार पाहायला मिळाला नाहीये. षटकारांसाठी जाणले जातो हा खेळाडू. दुसऱ्या बाजूला राजेश अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, कव्हरला चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवर. 1 सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल आता 22 या धावसंख्येवर. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना आपण 3रं पाहतोय. मॅच महत्वाची आहे. सामना महत्वाचा आहे. इथे रंगत वाढली आहे स्पर्धेला. नामांकित मानांकित क्रिकेटची स्पर्धा आपण मैदानामध्ये जे मात्र पाहतोय. क्रिकेटचा थरार पाहतोय. आडव्या बॅटनं हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. जसा जसा डॉट चेंडू येईल ना, जशी विकेट येईल ना, पाडाळे टीम मध्ये आनंदाचं वातावरण असेल. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला 22 धावा आहेत. अजूनही 14 चेंडू आहेत आणि 14 चेंडूंमध्ये विजयासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 38. या 2 बॉलवर एखादा मोठा फटका येणंच गरजेचं आहे. तो येणार का? सुरेख प्रकारचा चेंडू. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी. चेंडू डॉट येतोय. चेंडू निर्धाव येईल. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर 22 धावा आहेत. अजूनही चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. 13 चेंडू 38 धावा.
13 चेंडू 38 धावा. कैलासच्या बॅट मधून मोठाले फटके येताना पाहायला मिळत नाहीये. राजेशचं मी विशेष कौतुक करेल, या प्रकारची गोलंदाजी राजेशने केली. इथे फुल टॉस बॉल पॅड लाईनवर होता. चेंडू क्षेत्ररक्षक येथील बॉलवर 1 धाव येते आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा आहेत. आता 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. डीजे लागतील. गोलंदाजी मार्कवर विकी तयार होत आहेत. पाडाळी टीम वर्चस्व गाजवत असताना या मॅच वर गोलंदाज तयार. जवळचे संघ दोन्ही देखील. इथे लेट कट खेळले. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक सिंगल येते. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या 24 या धाव संख्येवर. यहां नहीं चलेगा इक्का दुक्का, अब लगाना पडेगा चौक और छक्का. इथे चौकार षटकारच खेळायचे तुम्हाला परमनंट. 11 बॉल आहेत. 11 बॉल मध्ये 36 धावा आहेत. या गोष्टी या मैदानाला नवीन नाही आहेत आणि ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये करतात आपल्यातून स्पेल हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज. विकी तयार. इथे अडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. सिंगल डबलने पाडाळी टीमला कोणत्या प्रकारचा त्रास नाहीये. ते इझिली तुम्हाला सिंगल डबल धावा देतील, काही प्रॉब्लेम नाहीये. इथे मैदानामध्ये तुम्हाला षटकारच खेळायचे. चौकार इथे खेळायचे. 10 बॉल आहेत. 34 धावांचं टार्गेट. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा आहेत. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा आहेत. 34 बनवायच्यात. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण आहे. 9 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती या चेंडूचा पाठलाग करतील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. कैलासच्या बॅट मधून त्या 8 बॉल 30 धावा. 8 चेंडू मध्ये 30 बनवायच्या. दुर्गेशने खेळलेले जेवढे डॉट बॉल आहेत ना ते खूप महागात पडले. तदनंतर कैलासने देखील 2 डॉट बॉल खेळलेत. दुर्गेशने 5 डॉट बॉल खेळलेत आणि ते 7 चेंडू खूप अवघड परिस्थितीमध्ये घेऊन गेलेत माही इलेव्हन. डॉट चेंडू महत्वाचे. इथे फुलटॉस आणि फुलटॉस फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार आला आणि सामन्यामध्ये कमबॅक करत असताना टीम 7 चेंडू आहेत. अजूनही विजयासाठी विचार केला तर 24 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 24. चेंडू
पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा फटका, क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू फरार. चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते 40 धावा. आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. बनवल्यात कैलासने. अरुण आता स्ट्रायकर एंडवर आपण पाहणार आहेत. 6 चेंडू आहेत, 20 धावांची आवश्यकता आहे. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. या पहिल्या 3 बॉलवर मोठाले फटके आले तर सामन्यामध्ये माही 11 हा बी ठरू शकतं, परंतु दुसऱ्या बाजूला प्रत्येक डॉट बॉल ही मोत्याची बिंद्या. मॅच रंगत भगवा चषकाचा थरार शिगेला पोहोचलाय. 5वा दिवस आहे, अंतिम सामना आहे, अंतिम षटक आहे आणि ते टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केले कल्पेशला. 6 चेंडू आणि 20 धावा. धगधग वाढल्या. कोण जिंकणार हा थरार? आतापर्यंत तर वर्चस्व पाडाळ्या टीमचं राहिलंय, परंतु शेवटच्या 2 बॉलवर आलेला षटकार आणि चौकार. इथे टाकलेला बॉल आणि पंच आमच्या बाजूला वळत आहेत. दोन्ही हात समांतर, हा चेंडू अवांतर. 1 धाव. एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या 41. आता 6 चेंडू आहेत, 19 बनवायच्यात. अरुण आहे मैदानामध्ये. अरुण करून दाखवणार का ते देखील आपल्याला पाहिजे. दुसऱ्या बाजूला कैलास आहे, खूप चांगली इनिंग कैलासची राहिली. कल्पेश इथे टाकलेला बॉल तितका चांगला फटका जो मात्र खेळाई क्षेत्ररक्षक तिथे येतील. 1 धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिला. स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेणार आहे. कमी पाहायला मिळतात, परंतु कैलासने स्वतःवर विश्वास दाखवलाय, स्वतःवर कॉन्फिडन्स दाखवलाय. तो कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं असतं. शेवटचे आता 5 चेंडू आहेत आणि 18 धावा. 1 षटकार येईल, 1 चौकार येईल का? 3 षटकार. इथे तुम्हाला 2 षटकार 2 चौकार सामना जिंकून देतील. इथे तुम्हाला खेळावे लागतील मोठाले फटके. या नाही चलेगा इक्का दुक्का, लगाना पडेगा चौकार छक्का. आता चौकार षटकारांची अपेक्षा आहे, ती पूर्ण कैलासच्या बॅट मधून होईल का? दुसऱ्या बाजूला गोलंदाज आपण पाहतोय कल्पेश. 5 चेंडू आणि 18 धावा. 5 चेंडू 18. इथे गोलंदाज भरकटले. दबाव दोन्ही टीमवर आहे. या मानाच्या करंडकामध्ये कोण कोणावर हाबी ठरतोय? दोन्ही टीमवर दबाव आहे. संघाची धावसंख्या 43 धावा. 5 चेंडू आणि 17 धावा. 5 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय कल्पेशला. गोलंदाज कल्पेश गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूंमध्ये 17 धावा. येणारा मोठा फटका येईल का? इथे अजून एक वाईट बॉल. वाईट ची जडी लावली आहे मैदानामध्ये. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि 5 चेंडू मध्ये 16 धावा. सामना होता कुठं? सामना आलाय कुठं? 8 चेंडू 30 लागत होत्या, आता 2 बॉल मध्ये 14 बनवल्यात. शेवटचे चेंडू 5 शिल्लक आहेत. त्या 5 चेंडूंमध्ये आता बनवायच्यात अजून देखील 16 धावा. 1 षटकार महत्वाचा, तो येईल का? गोलंदाज तयार आणि इथे फटका चांगला खेळलाय क्षेत्ररक्षक. बॉलवर आणि झेल. टर्निंग पॉइंट देखील या मॅचचा ठरू शकतो. फलंदाज बाद, विकेटचं पतन. देश न्यू बॅट्समन मैदानामध्ये येतो.
राकेशजी डोंगरे, प्रदीपजी शिरोसे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, त्याचबरोबर रामभाऊ दुधाळे साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. त्यांचे या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार देखील उपस्थित होतोय. आता चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे 4 चेंडू आणि 16 धावा. अरुण स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळतोय. 4 चेंडू 16 हे समीकरण. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. चेंडू हवेमध्ये. व्हॉट अ कॉट, ब्रिलियंट कॅच आणि फलंदाज अरुण भाट. विकेटचं पतन. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आता येतात पद्माकर आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय कल्पेशला. 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूंमध्ये अजून देखील 16 धावांची आवश्यकता. इथे टाकलेला बॉल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 2 चेंडू 16 आणि सामन्यावर जवळजवळ मोरिया 11 पाडाळे या टीमने वर्चस्व गाजवलं. 2 चेंडू 16 धावा. माही 11 आंबेळे हा संघ अडचणीमध्ये सापडला. 2 चेंडू आहेत. 2 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी आवश्यकता आहे ती 16 धावांची. राजेश जास्त वेळ घेऊ नका. सातत्यानं तुमच्यापर्यंत सूचना केल्या जातात. 2 चेंडू आता 2 षटकार खेळले तरी सामना इथून पुढे जिंकणार नाहीये. सुरेख प्रकारचा चेंडू. हा चेंडू डॉट. 1 चेंडू 16 धावा आणि दिवस क्रमांक 5 मध्ये जवळजवळ या स्पर्धेमध्ये चौथा संघ जो ठरतोय तो जाऊन पोहोचेल 1 ते 8 क्रमांकामध्ये टीम मोरिया 11 पाडाळे. 1 चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार उजव्या हाताचा आणि या दरम्यान मोरिया 11 पाडाळे हा संघ जाऊन पोहोचलाय सुपर 8 मध्ये. 8 क्रमांक आहेत या स्पर्धेमध्ये आणि त्या 8 क्रमांकामध्ये दाखल होतोय चौथा संघ तो मोरिया 11 पाडाळे. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम माही 11 आंबेळे.